हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनल आर डी फार्मामध्ये. आणि मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण डिस्कस करणार आहेत इम्पॉर्टंट मल्टिपल चॉईस क्वेश्चन. मित्रांनो, तुम्हाला माहितीच आहे की RRBचे जे फार्मसीची एक्झाम आहे त्याचे ॲप्लिकेशन फॉर्म फिल करणं कंप्लीट झालेलं आहे. आणि मित्रांनो, तुम्हाला या एक्झामसाठी तयारी करायची असेल तर तुम्हाला मल्टिपल चॉईस क्वेश्चन कोणत्या सब्जेक्टवरचे कसे विचारतात हे माहिती असणं खूप गरजेचं आहे. त्यासाठी मित्रांनो, या व्हिडिओमध्ये मी रेल्वे फार्मासिस्ट एक्झाममध्ये कशा पद्धतीचे क्वेश्चन विचारणार तर ते क्वेश्चन घेऊन आलेलो आहे. तर ते सब्जेक्ट कोणतं आहे मित्रांनो, तर या व्हिडिओमध्ये आपण फार्मास्युटिकल केमिस्ट्रीवरती कशा टाईपचे मल्टिपल चॉईस क्वेश्चन विचारले जाऊ शकतात रेल्वे फार्मसीच्या एक्झाममध्ये तर ते डिस्कस करणार आहेत. तर मित्रांनो, आपण स्टार्ट करू या व्हिडिओला. इम्पॉर्टंट मल्टिपल चॉईस क्वेश्चन फार्मास्युटिकल केमिस्ट्री. तर यामध्ये मित्रांनो, जे पहिला क्वेश्चन आहे ते तुम्ही बघू शकता. अनहायड्रस कॅल्शियम क्लोराइड ऍक्ट ॲज. तर मित्रांनो, अनहायड्रस कॅल्शियम क्लोराइड कशा पद्धतीने ऍक्ट होतो यावर क्वेश्चन आहे. याच्यामध्ये ऑप्शन ए बघू शकता तुम्ही, डिहायड्रेटिंग एजंट. ऑप्शन बी बघू शकता, ऑक्सिडंट. ऑप्शन सी बघू शकता, मॉडर्न. आणि ऑप्शन डी आहे नन ऑफ द अबो. तर मित्रांनो, अनहायड्रस कॅल्शियम क्लोराइड ऍक्ट करतो डिहायड्रेटिंग एजंट म्हणून ऑप्शन ए करेक्ट आन्सर आहे. त्यानंतर मित्रांनो, दुसरं क्वेश्चन आहे ॲक्वा रेजिया इज ए मिक्सचर ऑफ. तर मित्रांनो, ॲक्वा रेजिया हे कशाचं मिक्सचर असणार आहे यावर हा क्वेश्चन आहे. तर मित्रांनो, इथे ऑप्शन ए बघू शकता, HCl अँड H2SO4. ऑप्शन बी HCl अँड HNO. ऑप्शन सी HCl अँड HBr. आणि ऑप्शन डी असणार आहे HCl अँड HM. तर मित्रांनो, हे ऑप्शन सी डी रॉंग आहेत. इथे करेक्ट जे आन्सर आहे मित्रांनो ते आहे ऑप्शन बी, ॲक्वा रेजिया इज मिक्सचर ऑफ HCl अँड HNO. त्याच्यानंतर मित्रांनो, आपण नेक्स्ट क्वेश्चन बघू. तर इथे बघा मित्रांनो, ड्युरिंग डिहायड्रेशन द सबस्टन्स दॅट इज युजली लॉस्ट बाय द बॉडी. मित्रांनो, ज्यावेळेस डिहायड्रेशन होतं तर त्यावेळेस बॉडीमधून कोणता सबस्टन्स लॉस होतो. तर मित्रांनो, इथे ऑप्शन ए आहे शुगर. ऑप्शन बी आहे सोडियम क्लोराइड. ऑप्शन सी आहे कॅल्शियम फॉस्फेट. आणि ऑप्शन डी आहे पोटॅशियम क्लोराइड. तर मित्रांनो, याचं जर करेक्ट आन्सर बघितलं आपण तर ते कोणतं आहे, ऑप्शन बी सोडियम क्लोराइड. ज्यावेळेस डिहायड्रेशन होतं तर त्यावेळेस बॉडीमधून सोडियम क्लोराइड हे काय केलं जातं, लॉस होतो. त्याच्यानंतर मित्रांनो, सेकंड क्वेश्चन आहे सोडियम बायकार्बोनेट यूज ॲज. तर सोडियम बायकार्बोनेटच्या यूजवर हा क्वेश्चन विचारलेला आहे. तर ऑप्शन ए बघा, अन इफेक्टिव्ह अँटासिड. ऑप्शन बी इनहेलंट. ऑप्शन सी कॅल्शियम ॲक्युलेटिव्ह. आणि ऑप्शन डी आहे सिस्टमॅटिक लॅक्झेटिव्ह. तर इथे मित्रांनो, हे बी सी डी हे सर्व रॉंग आहेत. इथे करेक्ट आन्सर जे आहे ते आहे अन इफेक्टिव्ह अँटासिड, ऑप्शन ए. नेक्स्ट क्वेश्चन आहे मित्रांनो, इथे तुम्ही बघू शकता क्वेश्चन नंबर 5, ड्राय आईस इज सॉलिड फॉर्म ऑफ. तर मित्रांनो, ड्राय आईसचं जे सॉलिड फॉर्म असतं ते काय आहे यावरती क्वेश्चन विचारलेलं आहे. इथे ऑप्शन ए बघू शकता, कार्बन डायऑक्साइड. ऑप्शन बी ऑक्सिजन. ऑप्शन सी हेलियम. आणि ऑप्शन डी आहे नन. तर मित्रांनो, इथे करेक्ट आन्सर आहे ऑप्शन ए, कार्बन डायऑक्साइड. ड्राय आईस इज अ सॉलिड फॉर्म ऑफ कार्बन डायऑक्साइड. तर मित्रांनो, याचा आता नेक्स्ट क्वेश्चन बघू आपण. क्वेश्चन नंबर 6, आयोडीन इज मोर सोल्युबल इन. तर मित्रांनो, आयोडीन जे आहे तर ते कोणत्या ह्याच्यामध्ये जास्त सोल्युबल असणार आहे. तर ऑप्शन ए आहे वॉटर. ऑप्शन बी अल्कोहोल. ऑप्शन सी क्लोरोफॉर्म. आणि ऑप्शन डी आहे नन. तर मित्रांनो, याच्यामध्ये करेक्ट आन्सर जे असणार आहे ते आहे ऑप्शन बी, आयोडीन हे मोर सोल्युबल असतं अल्कोहोलमध्ये. त्याच्यानंतर मित्रांनो, नेक्स्ट क्वेश्चन आहे झिंक क्लोराइड युज्ड ॲज. तर मित्रांनो, झिंक क्लोराइड जे आहे ते कशासाठी यूज केला जातो. तर याच्यामध्ये ऑप्शन ए अँटीबॅक्टेरियल. ऑप्शन बी ॲस्ट्रिंजंट. ऑप्शन सी प्रिझर्वेटिव्ह. आणि ऑप्शन डी आहे नन ऑफ द अबो. तर मित्रांनो, इथे जर करेक्ट आन्सर बघितलं तर झिंक क्लोराइड जे आहे ते ॲस्ट्रिंजंट म्हणून यूज केलं जातं, म्हणून करेक्ट आन्सर असणार आहे ऑप्शन बी. नेक्स्ट क्वेश्चन आहे मित्रांनो, बँकिंग सोडा इज अ कॉमन नेम ऑफ. तर इथे बघू शकता तुम्ही, ऑप्शन ए आहे सोडियम कार्बोनेट. ऑप्शन बी आहे सोडियम बायकार्बोनेट. ऑप्शन सी आहे पोटॅशियम कार्बोनेट. आणि ऑप्शन डी आहे सोडियम सिट्रेट. तर मित्रांनो, इथे जर करेक्ट आन्सर बघितलं तर ते आहे ऑप्शन बी, सोडियम बायकार्बोनेट. नेक्स्ट क्वेश्चन,
द सिट्रिक ऍसिड इज युज्ड इन आयर्न लिमिट टेस्ट. तर मित्रांनो इथे क्वेश्चन विचारले की सिट्रिक ऍसिड जे आहे तर ते आयर्न लिमिट टेस्ट मध्ये जे यूज केला जातो ते कशासाठी यूज केला जातो, त्याचं रिझन काय विचारलेलं आहे. तर इथे ऑप्शन ए बघा, टू प्रिव्हेंट कलर ड्यू टू सल्फेट. ऑप्शन बी, टू प्रिव्हेंट कलर ड्यू टू कॉपर. ऑप्शन सी, टू प्रिव्हेंट कलर ड्यू टू क्लोराइड. आणि ऑप्शन डी आहे टू प्रिव्हेंट कलर ड्यू टू लीड. तर मित्रांनो इथे करेक्ट आन्सर जर बघितलं तर ते आहे ऑप्शन बी, टू प्रिव्हेंट कलर ड्यू टू कॉपर. सिट्रिक ऍसिड यूज केला जातो आयर्न लिमिट टेस्ट मध्ये कारण तो प्रिव्हेंट करतो कलर ड्यू टू कॉपरला. तर मित्रांनो इथे करेक्ट आन्सर आहे ऑप्शन बी. नेक्स्ट क्वेश्चन आहे, सल्फा ड्रग आर टायट्रेटेड बाय विच ऑफ द फॉलोइंग टायट्रेशन. तर सल्फा ड्रग जे असतात ते कोणत्या टायट्रेशनने टायट्रेट केलं जातं यावरती हा क्वेश्चन आहे. याच्यामध्ये ऑप्शन ए बघू शकता, डायआझोनायझेशन टायट्रेशन. ऑप्शन बी, रेडॉक्स टायट्रेशन. ऑप्शन सी, नॉन अक्वियस टायट्रेशन. आणि ऑप्शन डी आहे ऍसिड बेस टायट्रेशन. तर मित्रांनो याच्यामध्ये करेक्ट आन्सर जे असणार आहे ते ऑप्शन ए आहे, डायआझोनायझेशन टायट्रेशन. नेक्स्ट क्वेश्चन, कॅलामाइन इज. तर मित्रांनो हा पण इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे. हा खूप साऱ्या एक्झाम मध्ये ऑलरेडी पण विचारलेला क्वेश्चन आहे. याच्यामध्ये बघू शकता ऑप्शन ए, झिंक ऑक्साइड विथ झिंक स्टिरेट. ऑप्शन बी आहे झिंक ऑक्साइड विथ स्मॉल पोर्शन ऑफ फेरिक ऑक्साइड. ऑप्शन सी आहे झिंक ऑक्साइड विथ स्मॉल पोर्शन ऑफ टिटॅनियम डायऑक्साइड. आणि ऑप्शन डी आहे सिलिकॉन पॉलिमर. तर मित्रांनो कॅलामाइन जे असतं ते झिंक ऑक्साइड विथ स्मॉल पोर्शन ऑफ फेरिक ऑक्साइड असतं, म्हणून इथे मित्रांनो ऑप्शन बी करेक्ट आन्सर आहे. त्याच्यानंतरचा क्वेश्चन आहे मित्रांनो, ऑक्युसर्ट आर. तर मित्रांनो इथे नावामध्ये दिलेलं आहे की ऑक्युसर्ट काय असतं. तर इथे ऑप्शन ए, एअर प्रिपरेशन. ऑप्शन बी, नेझल प्रिपरेशन. ऑप्शन सी, ओरल प्रिपरेशन. आणि ऑप्शन डी आहे आय प्रिपरेशन. तर मित्रांनो इथे करेक्ट आन्सर आहे ऑक्युसर्ट आर आय प्रिपरेशन. ऑप्शन डी करेक्ट आन्सर आहे. नेक्स्ट क्वेश्चन मित्रांनो, क्वेश्चन नंबर 13 मध्ये, द अँटीफंगल ड्रग फ्लुकॅनाझॉल. जे अँटीफंगल ड्रग आहे फ्लुकॅनाझॉल बिलॉंग टू द क्लास. तर मित्रांनो याची क्लास विचारली की कोणत्या क्लासने अँटीफंगल ड्रग फ्लुकॅनाला इन्व्हॉल्व आहे. तर ह्याचं मित्रांनो ऑप्शन ए बघा, पॅरिडीन. ऑप्शन बी अझोल. ऑप्शन सी पॅरामिडीन. आणि ऑप्शन डी आहे ऍक्रिडीन. तर मित्रांनो इथे करेक्ट आन्सर जर बघितलं तर ते कोणतं असणार आहे, ऑप्शन बी अझोल्स. अझोल जे असणार आहे या क्लासमध्ये बिलॉंग करतं फ्लुकॅनाझोल. नंतरचा क्वेश्चन आहे मित्रांनो, केमिकली हिरोईन इज. तर मित्रांनो केमिकली हिरोईन काय आहे. ऑप्शन ए बघू शकता, 6 मिथिल मॉर्फिन. ऑप्शन बी 3,6 डायमिथिल मॉर्फिन. ऑप्शन सी 3 मिथिल मॉर्फिन. आणि ऑप्शन डी आहे इथिल मॉर्फिन. तर मित्रांनो हिरोईन मध्ये जे असतं ना ते डायमिथिल ग्रुप प्रेझेंट असतात. तर त्यासाठी जर इथे आन्सर बघितलं करेक्ट तर ते आहे ऑप्शन बी 3,6 डायमिथिल मॉर्फिन. नेक्स्ट क्वेश्चन आहे, केमिकली टाल्क इज. तर केमिकली टाल्क हे काय आहे. तर याच्यामध्ये ऑप्शन ए हायड्रेटेड अल्युमिनियम सिलिकेट. ऑप्शन बी हायड्रेटेड मॅग्नेशियम सिलिकेट. हायड्रेटेड कॉपर सल्फेट. आणि हायड्रेटेड मॅग्नेशियम सल्फेट. तर मित्रांनो केमिकली जे टाल्क असतं ते आहे मित्रांनो हायड्रेटेड मॅग्नेशियम सिलिकेट, म्हणून ऑप्शन बी इथे करेक्ट आन्सर आहे. नेक्स्ट क्वेश्चन, द सॉफ्टेस्ट मिनरल इज नोन ॲज. तर मित्रांनो सॉफ्टेस्ट मिनरलला काय म्हणलं जातं. ऑप्शन ए टाल्क. ऑप्शन बी अल्युमिनियम. ऑप्शन सी बेंटोनाइट. आणि ऑप्शन डी आहे ऑल ऑफ द अबो. तर मित्रांनो याच्यामध्ये सॉफ्टेस्ट मिनरल जे आहे त्याला टाल्क असं म्हणलं जातं, म्हणून ऑप्शन ए करेक्ट आन्सर आहे. नेक्स्ट क्वेश्चन, मॅनिटॉल इज युज्ड इन एस्से ऑफ. तर मॅनिटॉल जे आहे ते कोणाच्या एस्से मध्ये यूज केला जातो. तर इथे ऑप्शन ए बघा, बोरिक ऍसिड. ऑप्शन बी कॉपर सल्फेट. ऑप्शन सी झिंक सल्फेट. आणि ऑप्शन डी असणार आहे कॅल्शियम ग्लुकोनेट. तर मित्रांनो मॅनिटॉल इज युज्ड इन द एस्से ऑफ. करेक्ट आन्सर आहे ऑप्शन ए, बोरिक ऍसिडच्या एस्से मध्ये मॅनिटॉल यूज केला जातो. नेक्स्ट क्वेश्चन आहे, केमिकली किओलिन इज. तर मित्रांनो केमिकली किओलिनला काय म्हणलं जातं. इथे ऑप्शन ए बघा, हायड्रेटेड अल्युमिनियम सिलिकेट. हायड्रेटेड मॅग्नेशियम सिलिकेट. सिलिकॉन डायऑक्साइड. आणि हायड्रेटेड फेरिक सल्फेट. तर मित्रांनो किओलिनला
इथे म्हणलं जातं हायड्रेटेड ॲल्युमिनियम सिलिकेट, म्हणून ऑप्शन ए इथे काय असणार आहे, करेक्ट आन्सर असणार आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे अँटीडोट फॉर हेवी मेटल पॉयझनिंग इज. तर मित्रांनो अँटीडोट वर इथे क्वेश्चन विचारलेले आहे की ज्यावेळेस हेवी मेटलची पॉयझनिंग होते तर त्यावेळेस कोणता अँटीडोट यूज केला जातो. इथे ऑप्शन ए बघा मॅग्नेशियम सल्फेट, सोडियम सल्फेट, ऑप्शन बोथ ए अँड बी मॅग्नेशियम सल्फेट अँड सोडियम सल्फेट, आणि ऑप्शन डी आहे कॉपर सल्फेट. तर मित्रांनो इथे करेक्ट आन्सर जे आहे ना ते आहे मॅग्नेशियम सल्फेट अँटीडोट म्हणून यूज केला जातो व्हेन द पॉयझनिंग हॅपन विथ हेवी मेटल. तर मित्रांनो इथे करेक्ट आन्सर आहे ऑप्शन ए. तर मित्रांनो या व्हिडिओ मधला जो शेवटचा क्वेश्चन असणार आहे ते कोणता असणार आहे, अँटीडोट इन सायनाइड पॉयझनिंग. तर सायनाइड पॉयझनिंग ज्या वेळेस होते तर त्यावेळेस अँटीडोट म्हणून कोणता ड्रग यूज केला जातो यावरती विचारलेला हा क्वेश्चन असणार आहे. ते ऑप्शन ए बघू शकता सोडियम सिट्रेट, सोडियम ब्रोमाइड, सोडियम बेन्झोनेट आणि सोडियम थायोसल्फेट. तर मित्रांनो या क्वेश्चनचा आन्सर न मी देणार नाहीये, तर या क्वेश्चनचा आन्सर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे. आणि मित्रांनो तुम्हाला हा MCQचा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, तुमच्या सर्व फ्रेंड्ससोबत हा व्हिडिओ नक्की शेअर करा. आणि मित्रांनो आणखीन कमेंटमध्ये सांगाल की तुम्हाला अशा पद्धतीचे व्हिडिओ हवे आहेत की नाही आहेत, आणि कोणत्या टॉपिकवरती तुम्हाला इम्पॉर्टंट MCQचे व्हिडिओ पाहिजेत. जर मला रिस्पॉन्स चांगला आला तर मित्रांनो मी चॅप्टर वाईज पण जे इम्पॉर्टंट MCQ आहेत रेल्वे फार्मासाठी तर ते पण मी तुमच्यासाठी बनवणार आहेत. आणखीन तुम्हाला काही डाऊट असतील तर ते पण कमेंट करू शकता. थँक्यू.